यशस्वी उद्योजकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आनंद करंदीकर। मी आज अनेक लघु उद्योग लघु का राहतात आणि मध्यम का बनत नाहीत आणि मध्यम बनले तर मोठे का बनत नाहीत ह्या विषयावर काही लहानशी मतं मांडणार आहे। एकतर अनेक लघु उद्योजक हे लघु म्हणून सुद्धा टिकत नाहीत आणि जिवंत राहण्यासाठी त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं। ते स्ट्रगलच इतकं श्रमदायी असतं की त्यातनं आपण टिकून राहिलो ह्या समाधानात ते समाधानी बनतात आणि मग आहे तेवढं चालवू, अजून कशाला, ठेविले अनंते तैसेची राहावे असा नाहीतरी आपल्याला उपदेश आहेच। आपण इथपर्यंत पोचलोत आहोत, आता बास झालं असं एक दृष्टिकोन असतो। आत्मसमाधानी थोडा समजण्यासारखा आहे, कारण की अजून जास्त मोठं व्हायचं तर त्यात नव्याने रिस्क घ्यावी लागतात, धाडस करावं लागतं आणि अपयश आलं तर आहे तेही जाईल अशी भीती असते। हे समजण्यासारखं आहे। पण लघु उद्योजक लघु राहतात याची काही कारणं लघु उद्योजकांमध्येच असतात, आपल्यामध्येच। महाराष्ट्रात त्यातलं प्रख्यात तुम्हाला वाक्य माहिती आहे, आमची कुठेही शाखा नाही। म्हणजे मी आणि माझा परिसर इतकंच माझा उद्योजकाचा इमॅजिनेशन आहे आणि मग मी त्याच्या बाहेर जाणारच नाही म्हटल्यानंतर मी लघुच राहणार। आपली जात, आपला परिसर ह्याच्यात मर्यादित राहून येणारी सिक्युरिटी, ह्याच्यात समाधान मानण्याचा भाव आहे। पण याच्या बाहेर पडता येतं। ह्याच्या बाहेर पडायचं असलं तर पहिली गोष्ट आपल्याला आपला व्यावसायिक परिवार मोठा करावा लागतो। म्हणजे बँकर्सची असणारी आपली रिलेशन्स, कस्टमर्सची असणारी आपली रिलेशन्स, इवन सरकारशी असणारी आपली रिलेशन्स, ही सगळी अधिक मजबूत करत जावी लागतात। आणि आपण हा आपला परिवार जितका अधिक मजबूत करू तितकं छोट्याचं मोठं होण्यातला धोका हा कमी होत जातो। आणि त्यामुळे असा परिवार बळकट करत गेलं तर उद्योग अधिक मोठे बनतात। एक छोटं उदाहरण देतो, अगदी वेळ आहे म्हणून थोडा। मी उदगीरला असताना तिथे हँडलूम टेरेकॉट असं कापड असायचं। ते म्हणजे नांदेडला उरलेला टेरेकॉट मुंबईतला धागा आणून मिळायचे, त्याचं कापड करायचे, ते स्वस्त असायचं, त्याचे सफारी स्थानिक लोक शिवायचे आणि शिंपी त्यातनं पैसे करायचे। आम्ही म्हटलं आपला उदगीरच मार्केट का, पुणे का नाही, हे करून पुण्यात नेऊन का नाही विकायचं। आम्ही पुण्यातनं BMCC कॉलेजमधनं 20 मुलं घेतली, त्यांना विक्रेता बनण्याचं प्रशिक्षण दिलं। उदगीरला शिंप्यांची कोऑपरेटिव्ह बनवली, त्यात 50 शिंपी सामील केले आणि पुण्यात दर महिन्याला आम्ही 1000 सफारी सूट विकायला सुरुवात केली आणि ते वाढलं। हे काय आहे, आपण म्हणजे उदगीर, आपण म्हणजे इतकेच असं जे तिथे प्रत्येक शिंप्याची कल्पना होती, त्याचा परिवार वाढला। 25 शिंपी एकत्र आले, त्यांचा पुण्यातल्या विद्यार्थ्यांशी संपर्क आला आणि पुण्यातल्या मार्केटशी संपर्क आला आणि लघु उद्योगाचा एका इंडिव्हिज्युअल शिंप्याचा हँडलूम टेरेकॉट कंपनी असा मोठा विस्तार झाला। असं करता येतं हे मी फक्त तुम्हाला एका लहान उदाहरणातून सांगितलं। अशी उदाहरणं आहेत।